Last example of 1.4, 1 by 3x plus y plus 1 by 3x minus y is equal to 3 by 4, and 1 by 2 into bracket 3 3x plus y minus 1 by 2 into bracket 3x minus y is equal to minus 1 by 8. 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4 समीकरण 1 आणि 1/2 कंसामध्ये 3x अधिक y बरोबर वजा 1/2 कंसामध्ये 3x वजा y बरोबर वजा 1/8 असे समीकरण 2. पुट व्हॅल्यू ऑफ 1 by 3x plus y is equal to a and 1 by 3x minus y is equal to b in equation 1 and 2. Then we get a plus b is equal to 3 by 4 and a by 2 minus b by 2 is equal to minus 1 by 8. Multiplying by 4, 4a plus 4b is equal to 3. This is third equation, and multiplying by 8 we get a minus 4a minus 4b is equal to minus 1, equation 4. आपण समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/3x अधिक y बरोबर a आणि 1/3x वजा y बरोबर b ठेवणार आहे. तर आपल्याला a अधिक b बरोबर 3/4 असं समीकरण मिळालं. त्याला 4ने गुणल्यानंतर 4a अधिक 4b बरोबर 3 असं समीकरण 3 मिळेल. आणि a/2 वजा b/2 बरोबर वजा 1/8 याला 8ने गुणल्यानंतर 4a वजा 4b बरोबर वजा 1 अशा पद्धतीने चौथं समीकरण मिळेल. नाव ॲड इक्वेशन 3 अँड 4. आता समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करू. 4a अधिक 4b बरोबर 3, 4a वजा 4b बरोबर वजा 1, 4a plus 4b is equal to 3, 4a minus 4b is equal to minus 1, 4 plus 4 8, 8a, 4b and minus 4b cancel and 3 minus 1 is equal to 2. 4a अधिक 4a 8a झाले, अधिक 4a bला वजा 4b गेले, 3 मधून 1 गेला 2 राहिले, a बरोबर 2/8, a is equal to 2 by 8, 2 1 2, 2 4 8, thus value of a is equal to 1 by 4. a बरोबर 2/8, a बरोबर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, a ची किंमत आपल्याला मिळाली 1/4. त्यानंतर ही a ची किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवणार आहे. पुट दिस व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 3. 4a plus 4b is equal to 3, 4 into 1 by 4 plus 4b is equal to 3, 4 1 4, 4 1 4, 1 plus 4b is equal to 3, 4b is equal to 3 minus 1, 4b is equal to 2, b is equal to 2 by 4, 2 1 2, 2 3 2 2 4. Thus value of b is equal to 1 by 2. अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की समीकरण 3 मध्ये a ची किंमत ठेवायची. a ची किंमत 1/4 आहे. 4 गुणिले 1/4 अधिक 4b बरोबर a बरोबर 3, 4ला 4, 4 1 4, 4 1 4, 1 राहिला तिथं, 1 अधिक 4b बरोबर 3, 4b बरोबर 3 वजा 2, 3 मधून 4b बरोबर 3 वजा 1, 3 मधून 1 गेलं की 2 राहणार आहे, 4b बरोबर 2, b बरोबर 2/4, 1 b 2 4, b ची किंमत आपल्याला 1/2 मिळाली. a ची किंमत किती मिळाली 1/4 आणि b ची मिळाली 1/2. आता आपण काय केलेलं आहे 1/3x अधिक y बरोबर a आणि b 1/3x वजा y बरोबर b. तर ह्या व्हॅल्यू आपण पुन्हा ठेवायचे. आपल्याला माहित आहे वी नो a is equal to 1 by 3x plus y and b is equal to 1 by 3x minus y. Therefore put this value of a and b in place of a and b. 1 by 4 is equal to 1 by 3x plus y. Cross multiplication 3x plus y is equal to 4, equation 5. Then here b value of b is 1 by 2 is equal to 1 by 3x minus y. After cross multiplication 3x minus y is equal to 2. Thus we get two equations 5 and 6. 3x plus y is equal to 4 and 3x minus y is equal to 2. अशा पद्धतीने आपल्याला दोन समीकरण मिळणार आहेत. 3x अधिक y बरोबर 4 आणि 3x वजा y बरोबर 2. आता या समीकरणांची आपण बेरीज करणार आहे. ॲट दिस इक्वेशन्स 5 and 6. We get 3x plus y is equal to 4 and 3x minus y is equal to 2. y cancel, 3x plus 3x 6x and 4 plus 2 6. x is equal to 6 by 6, thus value of x is equal to 1. Put value of x in equation 5th, equation 5.
एक्सची किंमत आपण पाचव्या समीकरणामध्ये ठेवणार आहे. 3x अधिक y बरोबर 4. एक्सची किंमत आहे 1. मग x हा गुणक आहे 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 4. 3 × 1 + y = 4. 3 1 जा 3 + y = 4. y = 4 - 3. y = 1. Value of x is 1 and value of y is also 1. Thus solution of given equation x y = 1 1. अशा पद्धतीने आपल्याला समीकरणांची उकल मिळालेली आहे. एक्स वाय बरोबर 1 आणि 1 म्हणजे एक्सची पण व्हॅल्यू आपल्याला 1 आलेली आहे आणि वायची पण व्हॅल्यू 1 आलेली आहे.